की आज ही वेळ, कदाचित संवाद जो आहे तो संवाद सुरू झाला असता, संवादाच्या फेऱ्या झाल्या असत्या, ठीक आहे, आंदोलक आंदोलकाची भूमिका रेटतात. आपल्या देशात काय आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा झाली नाही असं नाहीये, होत असतात. पण कदाचित चर्चेची दारं खुली असती तर ही वेळ आली नसती. संवादाचा अभाव हे आजच्या परिस्थितीला जबाबदार आहे. आंदोलन हे शस्त्र संवादासाठी असतं. ज्यावेळेस तुमच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाही त्यावेळेस आंदोलनाचं शस्त्र उगारलं जातं. आणि मुळात हास्यास्पद सर हे वाटतं की ज्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आंदोलनाचा इतिहास आहे त्या देशामध्ये 75 वर्षानंतर इतक्या अमानवीपणे अमानुषपणे अत्याचारासारखं म्हणजे अगदी पोटामध्ये काठ्या टोचून काहींनी दावा केलाय की एक्सपायर झालेले गॅस डोळ्यात सोडून जर आंदोलन दडमण्यात येत असेल ना तर हे खूप दुर्दैवी आहे. आणि प्रत्येकाला पक्षाच्या नजरेतून पाहू नका हो. 22 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांची कुटुंब सुद्धा याच्यामध्ये उद्ध्वस्त होत असतं, मानसिकरित्या ढासळत असतं. मोठेगावकर, मनीषा या 3-4 नावं घेऊन प्याद्यांवरती कारवाया करण्याची तुम्ही जी नाटकं लावली आहेत ना, घाव मुळावर घाला ना. ही सिस्टीम जिथून सुरू होते त्या धर्मेंद्र प्रधानला एकही मिनिटाचा वेळ आज मिळाला नाही विद्यार्थ्यांशी बोलायला की पत्रकारांशी बोलायला. मला अभिनंदन तुमचं करायचंय विलासजी, तुम्ही या मुद्द्याला हात घातलात. आणि एक कवी या नात्यानं थोडक्यात सांगतो की आता परिस्थिती अशी आली आहे, दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. दिसतंय ते पाहून घ्या, सवय मौनाची लावून घ्या. नशीब तुमचं घरदार, जमीन माती आभाळ अजून आहे टिकून. संस्था, आमदार, खासदार ऑलरेडी झालेत विकून. अहो फुटण्यासाठी परीक्षा आणि मॅनेज होते नीट. काही दिवसांनी हे विकायलाही काढतील विद्यापीठ. आज विकायला या कंपन्या आहेत, उद्या आपलाच नंबर येईल तेव्हा काय कराल? बोलू नका, देशद्रोही ठराल. मला विचारायचंय, परदेश दौऱ्यात मेलोडी वाटणाऱ्या पंतप्रधानांना या लहान लेकरांच्या डोक्यातून रक्त येताना काहीच वाटत नसेल? काहीच वाटत नसेल? पोलिसांनो कोवळ्या जीवांवरती काठ्या मारताना तुमचं काहीच वाटत नसेल? पण पक्षाच्या चष्म्यातून पाहणाऱ्या नागरिकांनो आणि मौन राहणाऱ्या विद्यार्थ्यांनो, आज या लाठ्या त्या विद्यार्थ्यांवर आहे, उद्या आपल्या घरावरती येतील तेव्हा काय कराल? जाऊ द्या, बोलू नका, तुम्हीही देशद्रोही ठराल. तुम्हीही देशद्रोही ठराल. म्हणजे बोललं की देशद्रोही. संवादाची मार्ग बंद करायची आणि आवाज उठवला की देशद्रोहाचा शिक्का मारायचा. मुळात आंदोलन ही संज्ञा मिटवण्यासाठी हे सरकार काम करतंय. त्यांना ठाऊक आहे आज जर या विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर उद्या इथेनॉलवर चर्चा करावी लागेल, उद्या बेरोजगारीवर चर्चा करावी लागेल, उद्या पुन्हा भ्रष्टाचारावर चर्चा करावी लागेल. त्यामुळे एकही संधी संवादाची हे सरकार देत नाहीये. आता अक्षयने सांगितलं की का झुकत नाहीये, तो एक शेर फार सुंदर आहे की झुकना तो वही जो इंसान होता है, आकड़ तो मुर्दों की पहचान है. आणि जबाबदारीपूर्वक एक युवक म्हणून सांगतो, हे सरकार मुर्दाड, निर्जीव आणि असंवेदनशीलपणे आमच्याशी वागतंय. निषेध करतो मी याचा. खरं तर या सगळ्या अनुषंगाने एक मुद्दा अक्षय सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून तुमच्याबद्दल उपस्थित केला जातोय. ते आज नाही, प्रत्येक आंदोलनाच्या नंतर तुमच्याबद्दलचा तो प्रश्न उपस्थित केला जातोय. मला तो विचारायचा आहे, तुमची जी बाजू असेल ती तुम्ही मांडा. तुम्ही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करताय, हा मूळ आक्षेप तुमच्यावरती आहे. तुमचे नेते आज रस्त्यावरती उतरले कारण त्यांना त्याच्यात मतं दिसत आहेत. हा आक्षेप आहे. मला तुमचं उत्तर हवंय. म्यूट आहात आपण, म्यूट 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 करा प्लीज. आपण जो प्रश्न मला विचारलाय तो अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलाय. आताच अथर्वजींनी मुद्दा मांडलेला होता की ही जी राजकीय पक्ष आहेत ही आपली पोळी भाजून घेण्यासाठी तिथं येतात. परंतु मी जाणीवपूर्वक सांगतो की आमचे नेते राहुल गांधी हे जाणीवपूर्वक त्या आंदोलनामध्ये गेले नाहीत. याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीने, एबीव्हीपीने बरोबर कारण सांगितली असते की राहुल गांधींनी या आंदोलनाला पुढे केलेलं आहे. पण राहुल गांधी आणि भारतीय जनता पार्टी याच्यातला जर तुम्ही फरक पाहिला तर राहुल गांधी सातत्यानं विद्यार्थ्यांच्या हिताची गोष्टी करतात. छात्रों की गूंज या कार्यक्रमाला पुढे घेत शेतकऱ्यांचे पोरं जे शिकत होते त्या पोरांनी आत्महत्या केली, त्यांचे सुद्धा सातत्यानं मांडण्याचं काम छात्रोच्या माध्यमातून राहुलजींनी केलेलं आहे. आमचा पक्ष हा कधीच मतांच्यासाठी राजकारण करत नाही. जर मतांसाठी आम्ही राजकारण केलं असतं तर जेव्हा देशाची पहिली मतदार यादी तयार झाली असती ना त्याच वेळेला आम्हाला आता अधिकार द्यायचा हे जर ठरवायचं असतं तर ते ठरवता आलं असतं.
याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा काँग्रेस राजकारण करतं तेव्हा बॅनर पोस्टर, अहो तुम्ही ज्या जिल्ह्यात तालुक्यात ज्या गावात फिरता ना त्या गावांमध्ये राजकीय पोळी भाजण्यासाठी कोणते बॅनर पोस्टर लागतात एकदा बघून घ्या. आणि ते बघितल्यानंतर लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी 24 तास 5-5 वर्ष सातत्यानं फक्त राजकीय पोळी भाजतात. याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, राजकारण भाजतंय म्हणे. मगाच आमच्या अथर्वजींनी सांगितलं की सीता मैया के नाम से नीता मैया का घर का माल. कोण सीता मैया? ही रामाचीच बायको, हे कोणच ठरवलं? आणि नीता अंबानीचा हे कोणी ठरवलं? तर यांना मला विचारायचं आहे की हे नीता आणि हे सीता ही वेगळी सुद्धा असू शकते, याच्याकडे तुम्ही पहिले लक्ष द्या. आणि रामाच्या विषयी बोलत असताना प्रभू श्री रामाचं वचन आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. पण यांनी सातत्यानं वचन देऊन मारण्याचं काम केलं. मग 2 कोटी रोजगार कुठे गेले? आणि मोठे गावकऱ्यांचा जर प्रश्न असेल तर 15 लाख रुपये खात्यात घालू असे सांगणारे नरेंद्र मोदी, परंतु त्याच 15 लाख रुपयात पेपर फोडणारी ही व्यवस्था. आम्हाला प्रश्न विचारा वाटतो की राजकारण काँग्रेस नाही तर राजकारण बीजेपी करते. एबीव्हीपीची लोक आज अतिशय शांततेत बसून हे कारण करतायत. मला वाटतं की खरं राजकारण कोणी करत असेल तर ते काँग्रेस करते. शाळा सुरू केल्या, कॉलेजेस सुरू केले, शैक्षणिक व्यवस्था उभ्या ठीक आहे. केल्या, हे काँग्रेसने केलं. आणि नष्ट करणारी ठीक ही आहे. सगळी बीजेपी. माझ्याकडे वेळ कमी आहे. वैभव, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर हे आंदोलन जर अगदी सुरुवातीपासून आपण बघितलं तर ते एका कॉकरोच शब्दावरून सुरू झालं. त्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यानंतर या आंदोलनाला म्हटलं गेलं हे लोक फक्त फॉलो करू शकतात. एक फॉलो करायला काय लागतं? दुसरं म्हटलं गेलं की हे आंदोलन लाईक, कमेंट आणि सोशल मीडिया पुरतं मर्यादित आहे, हे काय पुढे होणार नाही. आंदोलन सुरू झालं तेव्हा सांगितलं ह्यांना फॉलो करणारे लाखो आहेत, आंदोलनाला मात्र 4 लोक सुद्धा नाही आहेत, म्हणून टिंगलटिवाळी झाली. एक प्रकारे राजकीय ताकद या आंदोलनाच्या मागे नाही आहे आणि ती ताकद जोखण्यामध्ये सरकार कमी पडलं, म्हणून याकडे दुर्लक्ष झालं. काय नेमकं कारण आहे की हे आंदोलन इतकं दुर्लक्षित झालं? अगदी 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 आंदोलन दुर्लक्षित नाही झालेलं बरं का विलास. मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगतो, हे आंदोलन बिलकुल दुर्लक्षित झालेलं नाहीये. तर हे आंदोलन हेतू पुरस्सर दुर्लक्षित ठेवलं गेलेलं आहे. तसं मगाशी यांनी सांगितलं, कराड सरांनी आणि चौधरींनी पण सांगितलं ना, की जर समजा आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला यांना जर उत्तर द्यावं लागलं ना, तर यांना महागाईच्या प्रश्नालाही उत्तर द्यावं लागणार आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये एकदम वेगाने जी सगळी तरुणांची ताकद उतरलेली आहे ना, ती फक्त काही नीट परीक्षेसाठी नाही आलेली बरं का. आज भारतामध्ये 2026 मध्ये आतापर्यंतची रेकॉर्ड बेरोजगारी आहे. सगळ्यात हायएस्ट पीकवर असलेली बेरोजगारी आहे. इथे मिनिमम वेजेस जे 14 ते 16 हजार रुपये प्रत्येकाला मिळायला पाहिजेत ना, तेवढा पगारही तरुणांना मिळत नाहीये. अशा स्थितीमध्ये जिथे आपण बघतो पेट्रोलचा भाव पण इतका मोठ्या लेवलवर गेलेला आहे, हा सगळ्या प्रेशर कुकरमध्ये एकत्रितरित्या जमा झालेला जो प्रेशर होता ना, तो ब्लास्ट झालेला आहे. आणि सरकारला नेहमीसारखं काय वाटत होतं की बाबा सोशल मीडिया सारखं आहे, येतील 1-2 पोस्ट टाकतील आणि बाजूला होऊन जातील, आपोआप हे सगळं थंड होऊन जाईल. पण सरकार चुकलेलं आहे. सरकारला हे लक्षात नाही आलेलं की आता प्रत्येकाच्या घरापर्यंत हे सगळं संकट गेलेलं आहे, त्यांच्या जीवापर्यंत संकट गेलेलं आहे. आता मुलं आधी त्यांना असं वाटलं होतं, सरकारला असा अंदाज असावा की बाबा फक्त मुलं उतरतील, पण बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.